हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 8चा लेसन नंबर 8 जो आहे क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाईप्स तो आपण बघणार आहे. त्यातला प्रॅक्टिस 8.1 आपण आज सॉल्व करणार आहे. खूप इझी आहे हा लेसन. फक्त लक्ष देऊन नीट बघा की म्हणजे हे क्वाड्रिलॅटरल्स आहेत ते कसे काढायचे, कसे कन्स्ट्रक्ट करायचे. तर पहिला प्रॉब्लेम आपला आहे इन ट्रायंगल इन क्वाड्रिलॅटरल MORE. लेंथ ऑफ MO इज किती दिलेली आहे 5.8, लेंथ ऑफ OR इज 4.4 आणि बाकीचे तिन्ही अँगल दिलेले आहेत. तर ह्याच्यावरून आपण क्वाड्रिलॅटरल कसा कन्स्ट्रक्ट करणार आहे त्याचे एक रफ फिगर आपण काढून घेऊ. आता पहिले बघा, पहिली कुठली लेंथ दिलेली आहे MO. तर आपण MO समजा 5.8 घेतला, इथे आपण 5.8 सेंटीमीटर इथे नावं दिले. त्याच्यानंतर काय आहे OR 4.4 सेंटीमीटर आहे. OR हा जो आहे हा 4.4 सेंटीमीटर आहे. सो तो आपण आधी काढायचा नाही आहे. आपण आधी काय बघायचं आहे, अँगल काढायचे आहेत. अँगल M आहे तो 58 डिग्री आहे. सो 58 म्हणजे इथे कुठेतरी येईल, असा येईल, ही लाईन येईल अशी. त्याच्यानंतर O आहे हा 105 आहे. सो तो इथे कुठेतरी येईल, इकडे 105 म्हणजे. त्याच्यानंतर ह्याच्यावर जो आपण काढणार आहे 4.4 हा आपण कशाने काढणार आहे, कंपासचा यूज करून काढणार आहे. सो तो समजा इथे आला आणि त्याच्यानंतर हा R, इथे हा R येईल आणि मग हा R आहे किती दिला आहे 90 डिग्री. सो 90 डिग्री काढल्यानंतर तो इथे कुठेतरी समजा असा आला, तो हा होईल इथे E. तर हा आपला असा क्वाड्रिलॅटरल तयार होईल. इथे नावं देऊन घ्यायची आहेत आणि इथे 90 डिग्री. सो असा कसं आपला हे क्वाड्रिलॅटरल तयार होईल. आता आपण मेन फिगर काढूयात. चला पहिले काय काढायचं आहे, आपण 5.8 डिग्री हे काढून घेऊयात. इथे मी मधून दोन लाईनच्या मध्ये काढते, म्हणजे तुम्हाला ती लाईन दिसेल, कारण लाईनवर काढलं तर पेन्सिलमुळे ती लाईन कळणार नाही. सो इथे मधोमध काढते मी बरोबर 5.8. 5 म्हणजे 5.5च्या पुढे बरोबर 3 लाईन इथपर्यंत. हे झालं 5.8. इथे आपण लिहून घेऊयात म्हणजे कळेल. आणि हे कुठले आहेत, M आणि O. आता M अँगल किती दिलेला आहे 58 डिग्री. सो तो आधी काढून घेऊयात. आता बघा 58 डिग्री M काढायचा आहे आपल्याला. लाईन या साईडला गेली म्हणजे इथून काउंट करायला लागेल. सो इथे 55 आहे, म्हणजे त्याच्या पुढच्या बरोबर 3 लाईन 56, 57 आणि 58 इथे मार्क करून घ्या. आणि ही लाईन काढून घ्या. पहिले MOची जी आहे ती लाईन आपण काढून घेऊ. थोडी मोठी कारण पुढचा कुठे येणार आपल्याला माहीत नाही. आता O किती आहे 105. सो O आपण 105 काढूयात. आता ते कुठून काउंट करायचं, इथे लाईन या साईडला गेली ना, सो इथून 105 येईल. सो तो कुठे येणार आहे, बरोबर इथे येईल. सो ही पण लाईन काढून घ्या. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे, OR आहे ते 4.4 सेंटीमीटर आहे. सो हे आपण कशाने काढायचं आहे, कंपासने काढायचं आहे. तर ह्याच्यावर बरोबर 4.4 सेंटीमीटर आपण घेऊयात कंपासवर 4.4 आणि ते इथे मार्क करायचं आहे. ओवरनं घ्यायचं आहे आणि बरोबर इथे मार्किंग येईल त्याचं. आता काय सांगितलं, हा आपला पॉईंट कुठला आला, R आला, OR बरोबर. हे 4.4 सेंटीमीटर लिहून घेऊ इथे. आता R आपल्याला किती सांगितलं आहे 90 डिग्री. सो ते काढून घेऊयात. बरोबर तर लाईनवर स्ट्रेट लाईनवर तुमचं हे ठेवा प्रोटेक्टर आणि 90 डिग्री इथे मार्क करून घ्या. सो हे 90 डिग्री मार्क केल्यानंतर स्केलनी हे काढून घ्या लाईन कुठे, बरोबर ह्या पॉईंटपासून इथल्या. ठीक आहे. हा आपला क्वाड्रिलॅटरल तयार झाला आहे MOR आणि हा पॉईंट कुठला होणार आहे E. इथे लिहून घ्या अँगल्स वगैरे 58, 105 डिग्री आणि हा कुठला आहे 90 डिग्री. चला आपला इथे फर्स्ट क्वाड्रिलॅटरल आपला सोडवून झालेला आहे ड्रॉ करून. आता सेकंड बघूयात. सेकंड प्रॉब्लेम मध्ये बघा काय दिलं आहे, कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल DEFG सच दॅट length of D is 4.5 centimeter, length of EF is 6.5, DG is 5.5, DF is 7.2 and EG is 7.8. म्हणजे सगळे आता इथे काय दिलेलं आहे, लेंथ दिलेले आहेत, अँगल कुठेही दिला नाही आहे.
तर त्याच्यावरून आपल्याला आता क्वाड्रिलॅटरल तयार करायचा आहे. तर एक रफ फिगर आपण काढून घेऊ. प्रत्येक वेळी तुम्ही एक्झामला सुद्धा आधी रफ फिगर काढून बघा आणि मग क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायला घ्या, म्हणजे तुमचं चुकणार नाही. आता पहिलं बघा काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ डी इज 4.5 सेंटीमीटर. म्हणजे हे आपण समजा हे DE काढलं आपण 4.5 सेंटीमीटर. हे झालं DE झालं. त्याच्यानंतर आहे EF आहे 6.5 सेंटीमीटर. म्हणजे E आणि F, म्हणजे इथे F कुठेतरी येईल 6.5. सो हा EF इथे आपण काय काढणार आहे 6.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर DG म्हणजे DEFG इथे कुठेतरी येईल या साईडला, हा इथे 5.5 येणार आहे. सो इथे आपण काढून घेऊ. सो हा 5.5 येईल. त्याच्यानंतर DF दिलेला आहे, म्हणजे D आणि F हा जो डायगोनल आहे तो किती दिलेला आहे 7.2. आणि EG आहे, EG हा किती आहे 7.8. सो हे दोन डायगोनल आपल्याला दिलेले आहेत, ते काढून घ्यायचे आहेत. आणि मग हा GF आहे, हा जो कुठे येईल हे आपण नंतर फक्त जॉईन करायचं आहे. म्हणजे मग हा काय तयार होईल, आपला क्वाड्रिलॅटरल तयार होईल. चला आता मेन फिगर आपण काढायला घेऊयात. तर पहिले कुठलं काढायचं आहे DE 4.5 सेंटीमीटर. सो हे करून घेऊ आधी. - 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, इथे नावं द्या D अँड E. 4.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर D नंतर EF आहे 6.5 सेंटीमीटर. सो EF आपण कशाने काढायचा आहे, कंपासने काढायचा आहे 6.5 सेंटीमीटर. सो हे स्केलवर मेजर घ्या, बरोबर 6.5 सेंटीमीटर दिसतंय. 6.5 सेंटीमीटर. सो हे थोडं आर्क जरा काढताना थोडा मोठा काढा, कारण आपल्याला हा आर्क पण इथला काढायचा आहे, जो E आणि Gचा आहे, जो डायगोनलचा आहे तो त्याला बरोबर कट झाला पाहिजे, म्हणजे तो पॉईंट आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर पुढचं काय दिलेलं आहे, DG इज 5.5 सेंटीमीटर. सो DG काढून घेऊयात 5.5 सेंटीमीटर. याचा पण आर्क काढून घेऊ, फक्त लाईन नंतर काढायची आहे. याचा पण एक आर्क मोठा काढून घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे DF इज 7.2. म्हणजे DF म्हणजे इथे कुठेतरी तो येणार आहे. सो तो 7.2 तो आधी आपण काढून घेऊ. आणि नंतर EG आहे तो 7.8 आहे. सो DF EF इथे आपला पॉईंट येणार आहे. सो DF आधी काढून घेऊ 7.2. सो इथे स्केलवर इथे माप घ्या 7.2. सो आता हा DFचा आर्क काढून घ्या पहिले. हे बघा, हा इथे बरोबर ह्याला कट होतोय, म्हणजे ही अशी लाईन येईल आपली इथे डायगोनलची. आता पुढचं काय दिलेलं आहे, EG इज 7.8. E आता हा पॉईंट इथे G इथे असणार आहे, तो 7.8 तो आपण मार्क करून घेऊ 7.8. इथे या आर्कला कट होईल इथे 7.8. ठीक आहे. आता डायगोनल आपला क्वाड्रिलॅटरल काढून घेऊ. आणि हे EF आहे ते किती आहे 6.5. ते आपण ऑलरेडी इथे काढलेलं आहे, म्हणजे तो बरोबर इथे दोन्हीकडे इथे तो जॉईन होतोय. त्या पॉईंटवर तुम्ही काढून घ्या. दोन्ही आर्क जिथे जॉईन होत आहेत त्या पॉईंटला इथे EF काढून घ्या. याला F नाव द्या. त्याच्यानंतर हा कुठला आहे DG. सो तो DG आधी आपण काढून घेऊ. इथे दोन्ही आर्कला जो पॉईंट होता तिथे लिहा, G नाव द्या तिथे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं, डायगोनल्स. हे दोन्ही डायगोनल्स पण आपण माप घेऊनच काढलेले आहेत. सो त्या पॉईंटला फक्त तुम्हाला हे जॉईन करून घ्यायचं आहे, EG. आणि पुढचा कुठला आहे DF. ठीक आहे, हे झालं आपलं काढून. आता आपला हा डायगोनल आहे, GFचा मेजर दिलेला नाही आहे. सो हे आपण इथे जे दोन ह्याच्यात पॉईंटमध्ये जे आहे ते फक्त जॉईन करायचं आहे आपल्याला, ती लाईन. ठीक आहे, हा असा डायगोनल आपला तयार होतो. इथे सगळीकडे आता नावं देऊन घ्या, म्हणजे जे मेजर आहेत ते लिहून घेऊयात. तर EF आहे 6.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर DG आहे 5.5 सेंटीमीटर. EG किती आहे 7.8 सेंटीमीटर.
हा आहे 7.2 सेंटीमीटर. ठीक आहे, असा डायगोनल आपला तयार झाला आहे. आता नेक्स्ट बघूयात. चला आता थर्ड क्वेश्चन बघूयात. इन क्वाड्रिलॅटरल ABCD लेंथ ऑफ AB इज 6.4, लेंथ ऑफ BC इज 4.8, मेजर ऑफ अँगल ए आणि बी दिलेला आहे आणि मेजर ऑफ अँगल सी पण दिलेला आहे. म्हणजे 3 अँगल दिलेले आहेत आणि 2 लेंथ दिले आहेत. त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायचा आहे. इथे जेव्हा तुम्ही क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करा ना, जेव्हा हे पहिलं दिलेलं आहे की आधी कुठलं काढायची लेंथ, तर असं काही नाही आहे. तुम्ही कुठलीही आधी काढली तरी चालणार आहे. तो क्वाड्रिलॅटरल सेमच येणार आहे. आता इथे बघा, एक रफ फिगर आपण काढून घेऊ. समजा हे आपण 6.4 काढलं AB, त्याच्यानंतर BC AB. आता मेजर ऑफ अँगल A 70 आहे, म्हणजे तो इथे येईल कुठेतरी, असंही लाईन येईल. त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल B 50 आहे, सो तो इथे कुठेतरी येईल. बरोबर. हे फक्त जॉईन तुम्ही करून घ्यायचं नाही स्वतःहून. त्याच्यानंतर मेजर ऑफ अँगल C आहे 140. तो C कसा करायचा, तर पहिले BC जे दिलेला आहे इथे C कुठेतरी येईल. बरोबर. सो हा BC इथे 4.8 इथे येणार आहे. सो आमचं समजा आपण इथे येईल असं समजूयात, 4.8 येईल. आणि C वरनं तुम्हाला इथे 140 काढायचा आहे. म्हणजे तो 140 मध्ये थोडासा ऑब्च्युअस अँगल येईल ना, सो वरती येईल, इथे मोठा येईल वरती, या साईडला येईल. सो असा क्वाड्रिलॅटरल आपला तयार होईल. आता मेन क्वाड्रिलॅटरल आपण काढूयात. तर पहिले 6.4 मेजरची लाईन काढून घेऊयात. 6.4. ह्याला नाव देऊन घ्या AB. 6.4 सेंटीमीटर. आता मेजर ऑफ अँगल ए किती दिलेला आहे 70. सो 70 आपण आधी काढून घेऊ. इथपासून काउंट करायचं आहे. सो 70 येतं इथे. सो इथे मार्क करून घ्या. आणि B किती दिलेला आहे 50. तो सुद्धा मार्क करून घेऊ फक्त आणि मग लाईन काढूयात. सो हे इथून काउंट होईल. सो तो इथे येतोय 50. आता या लाईन ड्रॉ करून घेऊ फक्त. हे 70 येत आहे आणि हे 50 इथे येते. ठीक आहे. हा ट्रायंगल हे तुम्ही जॉईन करायचं नाही आहे. हा पॉईंट आता आपण काय घ्यायचं आहे, BC जे आहे ते 4.8 आहे. सो ते आधी इथे B आणि C ते 4.8 आधी काढूun घेऊयात. म्हणजे C पॉईंट आपल्याला मिळेल आणि मग आपल्याला C अँगल काढता येईल. 4.8 4.5 6 7 8. ठीक आहे. हे 4.8 इथे येत आहे बघा. हा पॉईंट मिळाला आपला. हा कुठला मिळाला, C पॉईंट मिळाला आपल्याला. तर या C वरनं आता आपण कुठला अँगल काढायचा आहे, मेजर ऑफ अँगल C इज 140. सो 140 काढून घेऊ. सो हे प्रोटेक्टर कसं येईल, असं ठेवायचं आहे बरोबर लाईनवर, स्ट्रेट ठेवायचं आहे पॉईंटवर. आणि आता आपल्याला इथून मेजर करायचं ना, लाईन इथून जाते. हा अँगल आपण या साईडने घेणार आहे. सो हे 140 कुठे येतं आहे बघा, इथे येतं आहे 140. एकदा सरळ तुम्हाला दाखवते असं करून, बुकाशी करून. हे बघा, हा C अँगलवर आपण ठेवला इथे प्रोटेक्टर बरोबर. ठीक आहे. तर आपल्याला ही इथून का नाही घ्यायचं, कारण ह्या साईडला लाईन येणार नाही आहे आपली, मग तो कोऑर्डिनेटर होणारच नाही. सो ह्या लाईनपासून मेजर करायचं आहे 0 पासून इथे. म्हणजे 140 कुठे येतं आहे बरोबर, इथे येतं आहे. सो इथे मार्क करून घ्या. आणि इथे मार्क केल्यावर या C लाईनवरनं ते लाईन फक्त त्या पॉईंटला जॉईन करायचं आहे. ठीक आहे. C आणि म्हणजे मग D कुठे येतोय, इथे येतोय. सो इथे लिहून घ्या D. आता हे नावं लिहून घेऊ सगळे. ABCD झाले लिहून. A आहे 70 डिग्री, B आहे 50 डिग्री आणि C आहे 140 डिग्री. सो हा क्वाड्रिलेटरल झाला आहे आपला इथे काढून. आता नेक्स्ट बघूयात, लास्ट वन. बघा इथे काय सांगितलं, कन्स्ट्रक्ट quadrilateral LMNO such that angle LM and LO is 6 cm, ON and NM is 4.5 cm and OM is 7.5 cm. म्हणजे एक डायगोनल दिलेला आहे आणि बाकीच्या चारही लाईन्सचे लेंथचे मेजर दिलेले आहेत. सो तो कसा होईल बघा, इथे रफ फिगर काढून घेऊ. पहिले आपण कुठला काढूयात, LM आणि LO. सो हे LM इथे काढलं समजा, तर हे 6 cm होतं, सॉरी LM.
हे किती आहे 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय आहे LO, म्हणजे LO पण 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण ही स्ट्रेट लाईन इथे काढून घेऊ शकतो. अँगल आपल्याला माहीत नाही किती आहे, सो अंदाजे काढायचं आहे 6 सेंटीमीटर ओ असणार आहे हे. त्याच्यानंतर ON आणि NM. NM म्हणजेच काय MN किती आहे 4.5, सो इथे येईल 4.5, इथे आपण N म्हणूयात. त्याच्यानंतर ON, O आणि N मधलं अंतरसुद्धा किती असणार आहे 4.5, म्हणजे याच्यातलं पण 4.5 असणार आहे. आणि हा जो OM आहे हा डायगोनल, हा किती असणार आहे 7.5. आता आपण मेन फिगर कन्स्ट्रक्ट करूयात. पहिले काय काढायचं आहे, LM काढून घेऊ 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर काढून घेऊ. ठीक आहे, LM काढलाय. आता LO जे आहे 6 सेंटीमीटर ते कशाने काढायचं आहे आपण, प्रोटेक्टरने, सॉरी कंपासनी. 6 सेंटीमीटर काढून घेऊ. सो हे आर्क फक्त आत्ता काढून घ्यायचं आहे आपण, लाईन आपण नंतर काढूयात. त्याच्यानंतर MN किती आहे 4.5 आहे, ते पण आपण कंपासनी काढून घेऊ 4.5. ठीक आहे, हे दोन आर्क काढले आपण. आता OM आहे 7.5 डायगोनल, M आणि O इथे, तो आपण काढून घेऊ. म्हणजे एक पॉईंट आपल्याला मिळेल आणि मग आपल्याला क्वाड्रिलेटरल काढता येईल. सो तो आधी काढून घेऊ 7.5. आधी मेजर घेऊया त्याच्यावर 7.5. सो या आर्कला इथे बरोबर कट झाला पाहिजे इथल्या. सो बघा हा आपल्याला पॉईंट मिळाला. आता आपण लाईन्स काढून घेऊयात. आता हा कुठला होणार आहे, LO होणार आहे. हे बघा हा इथे O तयार झाला. त्याच्यानंतर MN आपल्याला आता माहीत नाही आहे, पण आपल्याला ON माहिती आहे. ON आहे 4.5, सो इथे 4.5 आपण काढू शकतो ह्या पॉईंटवरनं. सो इथे 4.5 आपण या पॉईंटवरनं काढून घेऊ. 4.5चा आधी मेजर घेऊया त्याच्यावर 4.5. सो इथे बरोबर कुठे येणार आहे हे ON, ओवर ठेवायचं आहे कंपास आणि या आर्कला कट करायचं आहे बरोबर. म्हणजे हे 4.5 झालं मेजर ह्याचं. आता हा एक पॉईंट मिळाला आहे आपल्याला हा. सो आता फक्त आपल्याला जॉईन करायचं आहे. सो हे इथे पहिले MN जॉईन करून घेऊयात या पॉईंटवर आणि मग नंतर ON जॉईन करून घेऊ. इथे N नाव द्या, O दिलेलं आहे आपण. आता या सगळ्याचे मेजर लिहून घेऊ. 6 सेंटीमीटर होतं हे LM. त्याच्यानंतर LO सुद्धा 6 सेंटीमीटर होतं. MN किती होतं 4.5 सेंटीमीटर. ON सुद्धा 4.5 सेंटीमीटर. आणि डायगोनल आपला काढायचा राहिला आहे, तो काढून घेऊ. डायगोनल किती आहे 7.5 सेंटीमीटर. आता अशा प्रकारे आपले चारही क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्ट झालेले आहेत. खूप सोपं आहे. एकदा तुम्ही न बघता हे सुद्धा करा. व्हिडिओ बघून तुम्ही करत असाल तर चांगलंच आहे. बघून बरोबर त्या बरोबरीने करा आणि एकदा न बघता सुद्धा स्वतःहून करून बघा की तुम्हाला जमतंय का बघा. रफ फिगर काढून मेन फिगर काढायची. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.